संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पिच म्हणजेच नागपुरात भाजपनं नगरपरिषद नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे। यात 27 पैकी 21 नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसह भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील निवडणुकीत भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात भाजपनं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करत एक मोठा विजय मिळवलाय। एकूण 27 नगर परिषद व नगरपंचायतींपैकी तब्बल 22 ठिकाणी भाजपनं दणदणीत यश संपादन केलंय। या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं, तर शिंदे शिवसेनेला 2, शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाला 1 जागा मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात भाजपची विजयी घोडदौड कायम राहिल्याचं स्पष्ट चित्र आहे। बुट्टीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुमित मेंढे विजयी झाले आहे। मोहोबा नगर परिषदेत काँग्रेसचे माधव चर्जन नगराध्यक्ष झाले असून काटोल नगर परिषदेत शेकापच्या अर्चना देशमुख विजयी ठरले आहे। रामटेक नगर परिषदेत शिंदे शिवसेनेचे बिकेंद्र महाजन नगराध्यक्ष झाले आहे। सुरशीची निवडणूक राहिलेल्या कामठी नगर परिषदेत भाजपचे अजय अग्रवाल, खापा नगर परिषदेत पियुष बोर्डे, वाडी नगर परिषदेत नरेश चरडे, मोवाड नगर परिषदेत दर्शना ढोरे, तर कळमेश्वरमध्ये अविनाश माकोडे यांनी भाजपकडून विजय मिळवलाय। कन्हान, उमरेड, वानाडोंगरी, सावनेर या नगर परिषदांमध्ये भाजपनं वर्चस्व राखलं असून बेसापिपळा, बिडगाव, मौदा, येरखेडा, गोधनी, बहादुरा, निलढो, कोंढाळी आणि भिवापूर या नगरपंचायतींमध्येही भाजपनं एकतर्फी यश मिळवलंय। पारशिवनी नगरपंचायतीत शिंदे शिवसेनेच्या सुनीता डोमकी विजयी झाल्या आहेत। एकूणच नागपूर जिल्ह्यातील या निकालांनी भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढली आहे।